ती डायरी गायब आहे म्हणजे इतके दिवस ती अभिमानकडे होती, सरंजामेंच्या घरात होती, आता ती नाहीये. पण मग कुठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला तेव्हाच मिळेल जेव्हा हे कळेल सुलेखा कुठे आहे. म्हणजे ती डायरी सुलेखाकडे? ती जर तिच्याकडे असेल तर एव्हाना तिने त्या डायरीचं काय केलं असेल कोणास ठाऊक. इन्स्पेक्टर, तुम्हाला खरंच असं वाटतं का की बाळकाकाचा जेव्हा खून झाला तेव्हा सुलेखा तिथे हजर होती? माझ्या वाटण्याने काय फरक पडतोय प्रिया? जोपर्यंत ही मुलगी सापडत नाही तोपर्यंत. इन्स्पेक्टर, तुम्हाला आठवतंय का मागे एकदा आपण या विषयावर बोललो होतो, सुलेखाच्या वाढदिवसाबद्दल. आणखी कोणाचा तरी वाढदिवस याच दिवशी आहे असं काहीतरी. या रिमेंबर असा काहीतरी विषय झाला होता. या इफ आय एम नॉट मिस्टेकन, मनीषा. हां, मनीषाचा आणि सुलेखाचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. सुलेखाच्या मामानीच मला हे सांगितलं होतं. मनीषाला पूलमध्ये बुडवून मारण्याआधी त्या दिवसाआधी काही दिवस सुलेखाचं आणि मनीषाचं भांडण झालं होतं. आणि इट वॉज देअर बर्थडे. ओह नो. काय झालं? हे मी कसं विसरले? काय झालं? इन्स्पेक्टर, मी निघू? अगं पण नाही, आता खूप उशीर पण झालाय आणि मला निघायला हवं. बाय. As you wish. आजोबा, आजोबा तुम्ही इथे आहात? आजोबा, 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 मी तुम्हाला म्हटलं नव्हतं? अगं अगं काय म्हटलं होतंस आणि कुठून एवढी धावपळ करत आली आहेस? आजोबा, तुम्ही आधी माझं ऐकून घ्या. आजोबा, मनीषाचा वाढदिवस असतो सुलेखा बरोबर 1 फेब्रुवारीला. म्हणजे ती सुद्धा त्याच. एक मिनिट, तू जरा शांत हो. तू काय बोलतेस मला काही कळत नाहीये. आजोबा, असं काय करताय? मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का की सुलेखा बरोबर त्याच दिवशी आणखी कोणाचा तरी वाढदिवस असतो म्हणून? हो, म्हटलं होतं. हां. ही मनीषा कोण? जिला सुलेखाने पाण्यात बुडवून मारलं. काय? हो आजोबा, सुलेखाची पुण्यातल्या शाळेतली मैत्रीण. 11 वर्षाची असताना सुलेखाने तिला स्विमिंग पूलमध्ये बुडवून मारलं होतं. सगळ्यांना असंच वाटलं की हा अपघात आहे. पण 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 आजोबा, मनीषा पाण्यात बुडून मरणं शक्यच नव्हतं कारण ती स्विमिंग चॅम्प होती. आजोबा, तिच्या आईला आजही असं वाटतं की या मुलीचं वय काय होतं? म्हणजे ती आणि सुलेखा एकाच वयाच्या होत्या का? असतील. असतील नाही बाहुली, ठामपणे सांग. आजोबा, ही माहिती मी मिळवू शकेन. मिळवण्याचा प्रयत्न करच. मनीषा आणि सुलेखाचा जन्म एकाच दिवशी एकाच वर्षी झाला असेल आणि तू म्हणतेस ते खरं असेल तर
काय रे मधू? पूनमचा फोन आला होता. उद्या आपल्याला बाळकडे जावं लागेल. उद्या? पण उद्या तर नाही, एक लीगल फॉर्मॅलिटी आहे. म्हणजे बाळनी त्याचं मृत्यूपत्र करून ठेवलं होतं, त्याचं वाचन आहे. मृत्यूपत्र बाळनी करून ठेवलं? इतक्या कमी वयात? म्हणजे त्याला या गोष्टीची चाहूल? तसं काही नाही. तुम्हाला माहितीये बाळ पेपरवर्कच्या बाबतीत किती काटेकोर आहे ते. आय मीन होतात ते. निखिल गेल्याबरोबर त्यांनी मृत्यूपत्र तयार करून ठेवलं होतं. पूनमला याच्याबद्दल काही माहिती नव्हतं. वकिलाने सांगितलं तेव्हा तिला कळलं. उद्या 11 वाजता आहे. मला जमणार नाही मधू, तू जा. पण बाबा, मी हे लाजीरवाणं जीणं जगतोय हे काय कमी आहे का? आता बाळच्या मृत्यूपत्राच्या वाचनाला बसवून मला आणखीन का लाजवता? जातो. श्रीराम श्रीराम. काय ग? काय म्हणत होतीस मगाशी? शुभ्रा, तू मागे मला म्हणायचीस बघ की तुला सतत एका बाईचे भास होतात, गोदाचे. तिचं काय? तू मला सांगायचीस की गोदाबरोबर तुला आणखीनही एक मुलगी दिसायची, एक लहान मुलगी जिला तू ओळखत सुद्धा नाहीस. हो. तुला तिचा चेहरा आठवतोय? हो. पण प्रिया, हे तू? शुभ्रा सांग ना, कशी होती ती दिसायला? नाही, तसं सांगता येणार नाही. म्हणजे ती ज्या नजरेने बघायची, 1000 प्रश्न असायचे तिच्या डोळ्यात. पापण्या मिटायची नाही, बुबुळ हलवायची नाही. पार आपल्या डोळ्यात खोल कुठेतरी बघते असं वाटायचं. शुभ्रा, तुला आणखीन काही आठवतंय का तिच्याबद्दल? म्हणजे तिचे कपडे, केस, डोळे, काही? नाही, तसं आठवत नाहीये. मग मी सर तुला तिचा फोटो दाखवला तर ओळखशील? फोटो? प्रिया, तू त्या मुलीला कसं? ती मुलगी होती शुभ्रा. शी इज नॉट अ फिगमेंट ऑफ युअर इमॅजिनेशन. जशी गोदा होती तशीच ती मुलगी होती. हो, पण प्रिया, हे सगळं तुला कसं माहित? ते ह्या क्षणी महत्वाचं नाहीये. शुभ्रा, मला एक सांग, मनीषा हे नाव ऐकल्यानंतर तुला काय स्ट्राईक होतं? काही आठवतं?
नाही. ठीक आहे. प्रिया, हे सगळं काय चाललंय मला कळेल का? शुभ्रा ती मुलगी होती. जशी गोदा होती तशी ती मुलगी सुद्धा होती. आणि शुभ्रा माझे सगळे तर्क जर बरोबर असतील ना, तर मला माहितीये ती कोण होती. आधी मला असं वाटलं नेहमीसारखाच आडमुठेपणा करतोय, नाटकं करतोय. पण दिस इज डिफरंट. त्या दिवशी मला मिठी मारली, ढसाढसा रडला. मला असं वाटलं काहीतरी बोलेल. काहीच नाही. आय थिंक दिस इज डीपली सायकोलॉजिकल. वी विल सी विक्रांत. माझ्याकडे फक्त 1 तास आहे. आय नो. आय ट्राय माय बेस्ट विक्रांत. मी बोलतो त्याच्याशी. आय होप तू एकटाच बोलत राहणार नाहीस. हॅव फेथ इन मी. गुड लक. बाळच्या विलचं वाचन झालं बाबा. त्यांनी आपली सगळी. ते मला सांगणं फार गरजेचं आहे का मधू? तसं नाही बाबा. तसं नसेल तर मग मला काहीही ऐकायचं नाहीये. आणखी नाही बाबा. भाळली बिलमध्ये अशी एक इच्छा व्यक्त केली, त्याच्या अर्थी इतर कुठेही विसर्जित न करता वसईच्या वाड्याच्या समोरच्या माती मिसळण्याचा. आणि मला असं वाटतं की ही त्याची इच्छा. श्रीराम, श्रीराम. मी आणि आधी उद्या वसईलाच. मीही येईन. हे कार्य मला स्वतःला करायचं आहे. पण बाबा, बाळनं माझ्याकडे कधीच कशासाठीही हट्ट केला नाही. आता तरी निदान त्याचा हा शेवटचा हट्ट पुरवू दे मला. श्रीराम, श्रीराम. हॅलो अभिमान. काही दिवसांपूर्वीच आपण भेटलो तेव्हा वाटलं नव्हतं की आपली पुढची भेट ही अशी असेल. असो. टेल मी अभिमान, व्हॉट्स द बिग आयडिया? का नाही बोलत आहेस तू आमच्याशी? ठीक आहे, नको बोलूस. Then let's do one thing.
मी तुला काही प्रश्न विचारीन. इफ द आन्सर इज येस, मान हलवून हो म्हण. ओके? तू काही घेणार आहेस? मग अचानक असंख्य सूर्यांचा स्फोट व्हावा तसा तुझ्या डोक्यात स्फोट झाला. तुला काहीच दिसेन असं झालं, सुचेन असं झालं. जगाचा रंग ब्लड रेड झाला आणि मग फक्त तुला एकच गोष्ट दिसली अभिमान. तुझ्या समोर पडलेला तो सुरा. तुझा हात आपोआप त्या सूर्याकडे गेला. आता तो सुरा तुझा मेंदू झाला होता. तो स्वतःचा विचार करत होता. तुझ्या हातात काहीच नव्हतं. तू तो सुरा हातात घेतलास. मग तो सुरा तुला बाळशास्त्रींकडे घेऊन गेला. तुमच्यात झटापट झाली, पण सूर्याचा निर्णय पक्का होता. इट वॉज नॉट रेडी टू फॉरगिव्ह बाळशास्त्री. आणि मग असंच काहीतरी झालं होतं की नव्हतं अभिमान? की काहीतरी वेगळं झालं होतं? टेल मी अभिमान, टेल मी.